वेलकम टू अवर चॅनल। आज मी इथे तुम्हाला मसाला भाकरी करून दाखवणार आहे। मुलं नुसती भाकरी खाण्याला कंटाळा करतात, त्यामुळे आईला वेगवेगळे प्रयत्न करून मुलांना अशा प्रकारे भाकरी खाऊ घालावी लागते। त्याच प्रकारे मी इथे टोमॅटो कांदा चिरून घेतला आहे, कोथिंबीर त्यामध्ये ॲड करून घेतली आहे, लाल तिखट आपल्या चवीनुसार तुम्ही इथे ॲड करून घ्या। मी इथे चाट मसाला, तिखट, मीठ आणि थोडंसं लिंबू पिळून हे सगळं तयार करून घेतला आहे। पेरी पेरी मसाला इथे ॲड केला। तुम्ही मॅगी मसाला, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो या प्रकारे तुम्हाला जे जे आवडतील ते ह्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता। तसेच तुम्ही इथे पत्ताकोबी, बारीक चिरलेली काकडी, गाजर किसलेलं, बीट किसलेलं हेही ॲड करू शकतात। अशा प्रकारे हे मिश्रण आपण तयार करून घ्यायचं आहे। तसं तर आहारामध्ये रोजच्या जेवणामध्ये एकदा तरी भाकरी खाल्लीच पाहिजे, पण मुलं भाकरी खायला कंटाळा करतात। मुलंच काय, मोठेही कधी कधी कंटाळा करतात, तर त्यांना पिझ्झा, बर्गर अशा प्रकारचे पदार्थ आवडतात। तर त्याच फॉर्ममध्ये आपण ही भाकरी खाऊ घालून पाहायला काय हरकत आहे, म्हणून मी हा प्रकार इथे करून बघितला आहे। तर एका भाकरीला मी इथे पूर्ण पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे। पिझ्झा सॉस लावून घेतल्यानंतर तुम्ही यावर टोमॅटो केचप, शेजवान चटणी अशाही वेगवेगळ्या चटण्या याच्यावर लावून घेऊ शकतात। मी इथे फक्त पिझ्झा सॉस लावलेला आहे आणि ही भाकरी 8 भागांमध्ये व्यवस्थित कट करून घेतलेली आहे। आणि नंतर यावर मी चिरलेलं जे साहित्य आहे टोमॅटो कांद्याचं ते याच्यावरती स्प्रेड करून घेत आहे। ते स्प्रेड केल्यानंतर तुम्ही यामध्ये प्रोसेस चीजसुद्धा किसून टाकू शकतात। चीज टाकल्याने सुद्धा या भाकरीची टेस्ट अजून छान वाढू शकते, पण माझ्याकडे ते अवेलेबल नव्हतं म्हणून मी फक्त टोमॅटो कांदा टाकलेला आहे। नंतर मी यावरती शेव भुजियाची शेव स्प्रिंकल केलेली आहे आणि यावरती ही स्प्रिंकल केल्यानंतर ही अशी प्रकारची भाकरी तुम्ही तुमच्या मुलांना किंवा घरातल्या मोठ्यांनाही देऊन बघा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास मला कमेंट करून सांगा। थँक्यू।